नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. निलंगा पंचायत समितीत महिला राज. सभापतीपदी डॉक्टर सुनीता संतोष वाघमारे तर उपसभापतीपदी अश्विनी बालाजी माने. सोमवारी निलंगा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदी महिला राज आले असून यात निलंग्यात पुन्हा एकदा महिला राज आले असल्याने नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त महिलांना संधी मिळाली असल्याची चर्चा सुरू आहे. गेली अनेक वर्षे समाजकारण व राजकारणात सातत्याने काम करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संतोष वाघमारे यांच्या पत्नी ज्या व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यांना संधी मिळाली तर निलंग्यात औसा मतदारसंघात असून निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील मदनसुरी गणातील अश्विनी बालाजी माने यांना उपसभापतीपदी निवड करण्यात आले. सर्वप्रथम मी आदरणीय अक्कासाहेब, संभाजी भैया आणि आदरणीय अरविंद भैया यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास मी येणाऱ्या काळामध्ये कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेल असा आपला सर्वांना विश्वास देते. माझं पहिलं प्राधान्य हे महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या आरोग्यसेवा असतील, महिलांचे इतर काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये मी महिला सक्षमीकरणासाठी काम करेल. नाही, मी पूर्ण तालुक्यासाठी काम करणार सर, आणि ते काम पण मी आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार. आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ॲट द सेम टाईम. आणि मला खूप आनंद होत आहे की माझी मम्मी सभापती झाली. माझे वडीलही 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. त्यांनीही त्यांच्या कामाने खूप लोकांची सेवा केलेली आहे आणि असंच पुढेही माझे वडील आणि माझी आई दोघंही मिळून लोकांच्या सेवा करतील. आनंद झाला आहे ही आम्हाला संधी भेटली म्हणून. ॲज अ वुमन पण मी खूप प्राऊड फील करत आहे की ह्या जाग्यावरती दोन्ही पण सभापती आणि उपसभापतीपदी दोन्ही पण महिलाच आहे, यांना पद दिलेलं आहे. याबद्दल खूप छान वाटत आहे. प्रथम हे सभापती पद हे परमपूज्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांमुळे ह्या ठिकाणी माझ्या पत्नीला मिळालेलं आहे. त्याचबरोबर आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य अक्कासाहेब, आदरणीय संभाजी भैयासाहेब, आदरणीय अरविंद पाटील निलंगेकर भैयासाहेब आणि आमदार अभिमन्यू पवारसाहेब या सगळ्यांच्या आशीर्वादाने पद आणि जनतेच्या आशीर्वादाने पद भेटलेलं आहे. ज्यावेळेस एखादं पद मिळतं, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्याच्यामध्ये लोकशाहीनं हे राज्य लोकांचं आहे आणि लोकांनी ठरवलेलं हे पद आहे, म्हणून लोकांच्या कल्याणासाठी, गोरगरिबाच्या कल्याणासाठी हे पद आहे. आणि हीच धारणा ठेवून मी गेल्या 25 वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे आणि माझी पत्नीही समाजसेवेमध्ये आहे. आणि निश्चितपणे लोकांनी आणि नेत्यांनी आणि थोर विचारवंत यांच्या आदर्श ठेवून आम्ही काम करणार आहोत. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं महिला सक्षमीकरणासाठी जे पाऊल उचललं त्याचं हा एक दिवस. आज बघा, सभापतीपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होतं, त्या ठिकाणी एक महिला तर बसणारच होती. त्याचबरोबर उपसभापतीपदी एखाद्या पुरुषाची नेमणूक पक्षाच्या वतीनं करता आली असती, पण नाही. एक महिला सक्षमीकरण, त्याला एक चालना द्यावी, महिला जी आहे स्वतःच्या पायावरती उभा टाकावे. आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी सांगितलं आहे, जर महिला जर शिकली तर त्या घराचा उद्धार ती करून टाकते. आणि त्यामुळं महिला सक्षमीकरणाचे हे पाऊल पक्षाच्या वतीने उचललं गेलं. आणि अतिशय आनंदाचा मला एक आनंद, माझी पत्नी या ठिकाणी जे सभापती झालेली आहे आणि आमच्या भगिनी अश्विनी माने त्या उपसभापती झाल्यात, याचा मला अत्यानंद होत आहे. आणि खऱ्या अर्थानं हे पद गोरगरिबांच्या कल्याणासाठी आम्ही पूर्ण समर्पित करत आहोत. आज पंचायत समिती निवडणुकाच्या उपसभापतीमधून माझी निवड झाली आहे. तरी मी आज खासदार श्री कृपाताई पाटील निलंगेकर, माजी मंत्री संभाजी भैया पाटील साहेब निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवारसाहेब, माजी मंत्री बसवराज पाटील व श्री
अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या आशीर्वादाने मला आज उपसभापतीची खुर्चीची संधी त्यांनी दिली आहे व सर्व कार्यकर्ते मदनसुरी गणातील सर्व कार्यकर्त्यांचे मी आभारी आहे.